राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। वयाच्या 65व्या वर्षात म्हातारा शेतामध्ये काम करतो। खूप कष्टाळू आणि मेहनतीसुद्धा होता। एके दिवशी तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याचे पाय खूप दुखतात। तर तो आपल्या सुनेला बोलवतो आणि म्हणतो की तेल घेऊन ये, माझे पाय दाब आणि तेलाने थोडे चोळून दे, आज माझे पाय खूप दुखत आहे। तर त्याची सून देखील तेल घेऊन येते आणि सासऱ्याचा मसाज करायला सुरुवात करते। त्यानंतर तिचा सासरा तिच्याकडे अशी डिमांड करतो, ऐकून डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही। ते तर ठीक आहे, त्यानंतर ती सून देखील काय करते हे आपल्याला आजच्या या घटनेमध्ये समजणार आहे। तर माझ्या मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। चला मग या घटनेची आपण सविस्तर जाणून घेऊया। ही घटना आहे एका छोट्याशा गावामध्ये। तेथे संदीप नावाचा 65 वर्षाचा म्हातारा राहत होता। त्याची पत्नी वारलेली होती। संदीपला फक्त एक मुलगा होता, तो पण लग्नायोग्य झालेला होता। त्या घरात फक्त संदीप आणि त्याचा मुलगा सुमितच राहत होता। सुमित हा आता लग्नायोग्य झालेला होता। संदीप हा चांगला पैसेवाला व्यक्ती होता। त्याच्याकडे घर, गाडी, बंगला, पैसा, प्रॉपर्टी सगळं काही चांगलं होतं। त्यामुळे संदीपकडे स्वतःहून स्थळं चालून यायची। पण संदीप हा त्या आलेल्या मुलींच्या स्थळासाठी नकारच देत होता, कारण जशी त्याला गुणी संस्कारी मुलगी हवी होती तिला अजून तशी भेटलेली नव्हती। असेच खूप दिवस निघून गेलेले होते। संदीप एकदा कामानिमित्त बाजूच्या गावात गेलेला, तेव्हा त्याची नजर रुक्मिणी नावाच्या एका मुलगीवर आली। ती मुलगी खूप दिसायला सुंदर होती, गोरी पान होती आणि त्याचबरोबर ती संस्कारी होती आणि खूप आकर्षक व्यक्तिमत्व होतं। तेव्हा ती मुलगी संदीपला आपल्या मुलग्यासाठी पत्नी म्हणून आवडली। नंतर सुमित आणि रुक्मिणीचं लग्न खूप थाटामाटात झालं। आता घरात सुमितची पत्नी आणि रुक्मिणी आणि म्हातारा संदीप हे तिघेजणच राहत होते। सुमित तसा खूपच शिकलेला होता। सुमित आणि रुक्मिणीच्या लग्नाला आता 2 वर्ष झालेली होती। संदीपने आपल्या मुलग्याला सुमितला सांगितलं की तू खूप शिक्षण केलेलं आहेस, तुला चांगली नोकरी मिळेल, तो शहराकडे कामासाठी जा, म्हणजे तुझी प्रगती होईल। आता तुला मूलबाळ नाही आहे तर ठीक आहे, पण मुलं झाल्यानंतर तुला पैशाची नितांत गरज लागेल, म्हणून तुला आताच भरपूर मेहनत करावी लागणार आहे। पण ती मेहनत इथे करून चालणार नाही, ती तुला बाहेर जाऊन शहरात करावी लागेल, जसे की तुला पैसा चांगला मिळेल। तुला चांगला पैसा कमवण्यासाठी शहरात जा आणि तू चांगला शिकलेला आहेस, तुला कामसुद्धा चांगलेच भेटेल। वडिलांचे हे वाक्य ऐकून सुमितला बरं वाटलं। वडिलांचं म्हणण्यानुसार सुमित हा दुसऱ्या शहरात कामासाठी निघून गेला। पण तो एकटा गेलेला होता, त्याने बरोबर रुक्मिणीला नेलेलं नव्हतं, कारण वडील खूप म्हातारे होते। त्यांच्या सेवेसाठी त्याने रुक्मिणीला घरीच ठेवलेलं होतं। आता सुमित दुसऱ्या शहरात निघून गेलेला होता। आता घरात रुक्मिणी आणि म्हातारा संदीप म्हणजे रुक्मिणीचा सासरा हे दोघेजणच घरात होते। थोडे दिवस असेच निघून गेलेले। एके दिवशी जेव्हा संदीप शेताचं काम करून घरी परतला तेव्हा त्याचा चेहरा उतरलेला होता आणि खूप थकलेला वाटत होता। त्यावर रुक्मिणी म्हटली, आबा, तुम्हाला काय झालेलं आहे? आज तुम्ही खूप दमल्यासारखं वाटत आहात। त्यावर संदीप म्हटला, हो, आज मी शेतावर खूप काम केलेलं आहे, खूप कष्ट केलेलं आहे, त्यामुळे माझे पाय खूपच भयानक दुखत आहेत, थोडं माझ्या पायांना चोळून देतीस काय? त्यावर रुक्मिणी म्हटली, हो हो, का नाही, मी तर तेल घेऊन येते। रुक्मिणी तेल घेऊन संदीपच्या रूममध्ये गेली। जेव्हा संदीपला रुक्मिणीने पायांना तेल लावायला सुरुवात केली, पायाचा मसाज करू लागली, तेव्हा रुक्मिणीच्या हाताचा स्पर्श संदीपच्या अंगावर झाला। जेव्हा संदीपच्या अंगात एक वेगळीच लहर फिरत होती, कारण बायको मेल्यानंतर संदीपच्या अंगाला कोणत्याही परिस्थितीने स्पर्श केलेला नव्हता, म्हणून संदीपचं मन खूप अस्वस्थ झालेलं होतं। त्याने वेळ न घालवता थेट आपल्या सुनेला माझ्याशी संबंध प्रस्थापित कर असा प्रस्ताव ठेवला। त्यावर सूनबाई रुक्मिणी म्हटली की हे सगळं चुकीचं आहे, मी तुमची सून आहे आणि मी तुमच्या मुलगीच्या वया एवढी आहे, तर त्या हिशोबाने मी तुमची मुलगीच झाले, हे करणं खूप अयोग्य आहे। तेव्हा संदीप थोडा वेळ शांत झाला। तेव्हा त्याने आपल्या बुद्धीचा उपयोग केला। तो म्हणाला, मी खूप मेहनत करतो आणि इतकं जमलेलं आहे, माझ्याकडे जमीन आहे, एवढा मोठं घर आहे, बंगला आहे, पैसा आहे, गाडी आहे, हे मी करतो कोणासाठी? फक्त तुम्हा दोघांसाठी। अगर मी मेलो तर माझ्या मरण्यानंतर हे सगळं तुमचंच होणार आहे। अगर मी दुसऱ्या परस्त्रीकडे गेलो तर मला
एक एक करून सगळं हे विकावं लागणार आहे, कारण परस्त्रीची पण मला किंमत मोजावी लागणार आहे. तर हा तुमचाच पैसा दुसऱ्या स्त्रीकडे जाईल, ते तुला योग्य वाटेल का? अगर तूच माझ्याशी संबंध ठेवलेस तर घरचा पैसा घरातच राहील. माझं वयसुद्धा झालेलं आहे. आता मी किती दिवस राहिलेलो आहे. मी थोड्याच दिवसाचा पाहुणा आहे. एकदा का मी मेल्यानंतर हे सगळं तुझंच होणार आहे. जेव्हा संदीपने असे वाक्य रुक्मिणीसमोर बोलले, तेव्हा रुक्मिणी थोडा वेळ विचारात पडली. नंतर तिने म्हटले की अगर सुमितला हे सगळं कळालं तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि हे खूप अयोग्य आहे. त्यावर संदीप म्हटला, मी तर स्वतःहून आपल्या मुलग्याला सांगणार नाही आणि तू पण सांगू नकोस. तो इथे नाही आहे, त्याला कसं कळणार? त्यावर रुक्मिणीही तयार झाली आणि दोघांचा रंगारंगीचा कार्यक्रम सुरू झाला. संदीपने रुक्मिणीचा 2 तास तरी घामच काढला. संदीप तसा वयाने मोठा होता, म्हणजे म्हातारा वाटत होता, पण त्याचं मन खूप तरुण होतं. तो शेतात काम करत होता, मेहनत करत होता, त्यामुळे त्याची अंगहाटी खूपच मजबूत होती आणि तो बलशाली होता. त्यामुळे त्याने जे काही रुक्मिणीबरोबर केलं त्यामुळे रुक्मिणीला सुद्धा आनंद वाटला. नंतर दोघांच्यात हे शरीर संबंध रोज होत होते. सुमित पण घरी नव्हता, तर रुक्मिणीला जी शरीराची गरज भासत होती ती आता सासरा पूर्ण करत होता. आणि त्याचबरोबर सुमित इतका म्हणजे मजा देत नव्हता जितका त्याचा सासरा शरीर सुख देत होता. आता हे दोघांचा रंगारंगीचा कार्यक्रम असेच खूप दिवस सुरू राहिलेला होता. बघता बघता 8 वर्ष झालेली होती आणि सुमित अजून शहरातच काम करत होता. अधीमधी कधीतरी तो घरी येत होता, 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी. पण आता सुमित सुद्धा शहरात राहून कंटाळलेला होता. आता त्याला सुद्धा गावात परत यायचं होतं, म्हणून त्याने कायमची नोकरीवरून सुट्टी घेतली, म्हणजे नोकरीच सोडली आणि आपल्या गावी निघून आला. पण त्याने जो हा निर्णय घेतलेला होता आपल्या वडिलांना सुद्धा अजिबात सांगितलं नव्हतं, कारण त्याला माहीत होतं अगर तो वडिलांना म्हणेल की नोकरी सोडतो तर त्याचे वडील कोणतं ना कोणतं कारण सांगून त्याला नोकरी करण्यास भाग पाडणार होते. म्हणून त्याने आपल्या वडिलांना सुद्धा नोकरी मी सोडतो आहे ह्याबद्दल काहीही सांगितलेलं नव्हतं. आणि त्याचबरोबर आपल्या पत्नीलाही तो सरप्राईज द्यायची इच्छा ठेवत होता. म्हणून तो अचानक घरी आला. घरचा दरवाजा उघडा होता. वरच्या मजल्यावर वरच्या खोलीतून एक कसंतरी वेगळा आवाज येत होता, म्हणून ते बघण्यासाठी सुमित वरच्या खोलीत गेला. दरवाजा पुढे ढकललेला होता, म्हणजे आतून कडी नव्हती, सहजच दरवाजा पुढे होता. सुमितने दरवाजा उघडला आणि आपल्या वडिलांना आणि आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिलं. सुमितला भयानक राग आला. त्याने आपल्या वडिलांना खूपच कमी जास्त बोललं. नंतर रुक्मिणीला म्हणाला, तू हे जे केलेलं आहेस ते खूप अयोग्य आहे. तुला लाज वाटली नाही? माझ्या वडिलांबरोबर तू शारीरिक संबंध ठेवत आहेस. तू स्त्री नावाच्या जातीला कलंक आहेस. अशा शब्दात रुक्मिणीला सुमित बोलला. त्या दिवशी सुमित भयानक रागात होता. ते बघून त्याचे वडील 2 मिनिटं शांत झाले आणि सुमितची माफी मागू लागले. तू माझा मुलगा आहेस, माझी चूक झालेली आहे, मला माफ कर, पुन्हा अशी चूक होणार नाही, जे झालं ते सगळं विसरून जा, असं म्हणून संदीपने तिथली बिघडलेली परिस्थिती सुधारून घेतली. सुमितच्या मनात खूप वाईट वाटत होतं आणि त्यालासुद्धा एक खंत होती की असं कसं माझे वडील आणि माझी पत्नी माझ्याशीच धोका करू शकतात. पण नाईलाज होता, एकीकडे वडील होते, एकीकडे पत्नी होती. म्हणून सुमित शांत झाला. मनात दुःख असलं तरी सध्या तरी सगळं शांत झालं. सुमित आता कायमचा गावातच राहिलेला होता, म्हणून तो शेताकडे पण काम करण्यासाठी त्याच्याबरोबर तिथल्या कामाकडे लक्ष देण्यासाठी सकाळी निघून जात असे. एकदा सुमित शेतावर गेला तर दिवसभर येणार नाही हे संदीपला सुद्धा माहीत होतं, पण संदीप तर काय सुधारणार नव्हता. सुमित शेतावर गेल्यावर संदीप आणि रुक्मिणी एकट्याच होता. संदीप म्हातारा असला तरी त्याची शरीराची वासना कमी होत नव्हती. संदीप तर काय सुधारणार नव्हता. तर त्याने पुन्हा आपल्या सुनेला म्हणजे रुक्मिणीला, चल रूममध्ये लवकर आवरून घेऊया असं म्हटला. सुमित घरी आला तर तू मला वेळ देऊ शकणार नाहीस आणि मी सुद्धा तुला प्रेम करू शकणार नाहीस. चल तर रूममध्ये लवकर आवरून घेऊया असं म्हणू लागला. रुक्मिणी सारखं नाही नाही म्हणत होती. तिचा नकारसुद्धा संदीपने ऐकला नाही. नंतर संदीपने रुक्मिणीबरोबर जबरदस्ती केली, पण सुमितला अजून थोडा त्याच्या वडिलांवर संशय होता, म्हणून तो पुन्हा अचानक घरी आला. तेव्हा तिची बायको रडत बसलेली होती आणि म्हटली, आज पुन्हा तुमच्या वडिलांनी माझ्याबरोबर जबरदस्ती केलेली आहे. आता मी करू तरी काय, तुम्ही सांगा. त्यावर सुमित आणि संदीप या दोघांच्यामध्ये खूप भयानक भांडणं झाली.
सुमित रागाच्या भरात घराबाहेर निघून गेला, पण तो परत आलाच नाही. 4 दिवस निघून गेलेले. सुमित घरात परत आला नाही म्हणून संदीपने बाजूच्या पोलीस चौकीत सुमितला लापता असल्याची तक्रार नोंदवली होती. पण सध्या तरी पोलिसांना कुठे सुमितचा ठाम पत्ता लागलाच नाही. असे करत 7 दिवस निघून गेले, पण अजून सुमित सापडलेला नव्हता. अचानक पोलिसांना एक फोन येतो. एका शेतावर खूप घाणवास येत आहे. तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तर तिथे त्यांनी ती बेवारस मृतदेह सुमितचं असल्याचं आढळलं. तेव्हा तिथे असलेल्या शेतकऱ्यांनी म्हटलं की आम्ही इथून जात होतो, आम्हाला खूप विचित्र वास, घाणेरडा वास येत होता, म्हणून आम्ही तुम्हाला फोन करून इकडे बोलावलेला आहे. सुमितचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला. पीएमचा रिपोर्ट येण्यासाठी 2 दिवस लागणारच होते. सगळ्यांना वाटत होतं की सुमितला बिबट्याने मारलेला आहे, कारण शेताकडे बिबटे खूप असतात. पण जेव्हा सुमितचा पीएम रिपोर्ट आला तेव्हा त्याच्यावर धारदार चाकूने वार केल्याचं लक्षात आलेलं होतं. पोलिसांनी कसून चौकशी केली, पण पोलिसांना अजूनपर्यंत कोणताही पुरावा भेटलेला नव्हता. रुक्मिणी एकदा पोलीस चौकीत गेली आणि मोठ्या साहेबांना भेटली आणि सगळी सत्य परिस्थिती पोलिसांना सांगितली की माझ्या नवऱ्या सुमितला माझ्या सासऱ्या संदीपने मारलेलं आहे. रुक्मिणीच्या ह्या म्हणण्यावर संदीपला म्हणजे घरातून उचलून पोलीस चौकीत घेऊन येण्यात आलं. सुरुवातीला संदीप उडवाउडवीची उत्तरं देत होता. जेव्हा पोलिसांनी खाक्यांचा जोर दाखवला, संदीप हा पोपटासारखा बोलू लागला आणि जे नको सांगायचं होतं ते सुद्धा त्यानं सांगितलं की माझ्या सुनेबरोबर शारीरिक संबंध होते. सुमितने हे पाहिलेलं होतं, पण तो आता या गोष्टीचा विरोध करत होता. मला आज माझ्या शरीराची गरज पूर्ण करायची होती. ह्या वयात लग्न करणे योग्य नव्हतं आणि मला कोणी मुलगीसुद्धा देणार नाही. रुक्मिणीला मी माझ्यासाठी पसंत केलेलं होतं. निमित्त फक्त माझ्या मुलग्याशी लग्न लावण्याचा होता. पण आता सुमित शहरातून परत आल्यानंतर तो पुन्हा परत कधीही शहराला जाणार नव्हता. म्हणून सुमितचा अडथळा निर्माण झालेला होता आणि त्यासाठी सुमितला मी शेतावर बोलवलं आणि तिथे मी त्याचा खून केलेला आहे, अशी कबुली संदीपने पोलिसांसमोर दिली. संदीपला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. संदीपचा केस आता कोर्टात सुरू आहे. खरंच मित्रांनो, कलियुग आलेला आहे. कोणत्या संबंधाला मर्यादाच राहिलेला नाही. कोणता व्यक्ती कधी खालच्या पातळीत जाईल हे कोणालाच सांगता येणार नाही. मित्रांनो, मग या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या आणि भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.